मित्रांनो, जय शिवराय. आपण सध्या आहे एकोड पाचोड या मैदानात आणि एक भव्य दिव्य मैदान पार पडलं. आश्रमाता केसरी या नावाने मैदान होतं. पर्व दुसरं आणि या मैदानामध्ये एक जोड पळाला ज्याने अखंड महाराष्ट्रात आपली एक वेगळी छाप सोडली. असा हिंदकेसरी बाब्या आणि त्याला जोड भेटली ती म्हणजे एका गावरांची, ज्याची कमी काळात जास्त चर्चा झाली असा लाल बादशाह, सानू मिस्त्रींचा लाल बादशाह. आता खऱ्या अर्थाने ही गाडी महाराष्ट्राला बघायची होती की बकासूर आणि लाल बादशाह पळायला पाहिजे आणि ते नियोजन पण झालं होतं माझ्या मते. पण ठीक आहे, आता ते झालं. पण आज कुठेतरी जी जोड पळाली हिंदकेसरी बाब्या आणि लाल बादशाह, काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन लागलं होतं सगळं? आता काय ते नियोजन आमच्या धुरकऱ्याने लावलं होता, किशोर भाऊ कदम तोंडोलीकर. बरं. हा, त्याचं म्हणणं होते गाडी त्याच्या मनात होती आणाची. मी पण नाही म्हणलो, पण मग त्याला समज त्याच्या पुढं काही बोलताच आलं नाही. मग हे पायरा बी त्यानं जुळलेला होता, गाडी गट सेमी त्यानंच आणली, पण त्यानं जुळून आणला समज. टॉपला बघितलं तर देवा टॉपला पळतो. हो. आणि देवा आणि बाब्या न पळवता लाल बादशाह बाब्या टाकला तुम्ही. समज एवढं ते लहान छोटासा वासरू आहे. आपण लखनमध्ये बी बाब्यामध्ये बी नाहीच म्हणत होता अन्नाचा. पण मग किशोर भाऊच्या पुढं काही बोलता आलं नाही समज दोरकऱ्याच्या. बरं. ते म्हणे अनाचीच म्हणे गाडी तुम्हाला काय करायचं, अनाचीच म्हणे. मग त्याच्या पुढं काही बोलताच नाही आला, पायरा जुळून आला. बरं. आता काय ही मुलाखत पडल्याच्या नंतर बरेच लोक संभ्रमात राहतील की नेमकं गाडी कुठं एक नंबर केला आहे गाडीनं. कारण बऱ्याच लोकांना लाईव्ह माहिती नव्हतं आज कशावरती लाईव्ह चालू आहे म्हणून. तर कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती हे सांगा अगोदर. गाडी 28 वा गट 7 नंबर तासावर पळाली. बरं. आणि सेमीला सेमीला 5वी सेमी 6 नंबर तास. आणि फायनलला किती होता? फायनलला पण 6 नंबर तास. 6 नंबर तास. बरं. नक्कीच एक चांगल्या गतीनं गाडी पळाली. आणि बाब्या म्हटलं तर बाब्याकडे बघायचं कामच नाही, पण बाब्याचा बी कमबॅक चांगल्या पद्धतीने झाला म्हणा. हा, चांगला झाला. याच्या अगोदर बाब्या आणि देवा पळालेला आहे का मोठा? नाही, हा मोठा देवा पळाले होते. किती वेळेस आणले होते शंकरपाटामध्ये आणले. किती वेळेस पळाली गाडी? ती मला वाटतं 2-3 वेळेस पळाली. शंकरपाटात पळाली. हा. बरं. म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानात आज कुठेतरी बाब्याच्या आलता योग, पण काही कारणामुळे समज कॅन्सल झाला. मोठा देवा आणि बाब्याची बी गाडी पळणारच होती, पण काही कॅन्सल झाला. आता 29ला कसं बाब्या आणि बकासूर पळणार, हे लाल बादशाह आणि बकासूर पळणार होते. पण आता ते तिकडं आपले बैल जात नाही, बंदी आल्या मैदानात पळणार होती गाडी ती याला पेडगावला. बरं. काय सांगाल बरं होता भैया? बरेच वेळ फोन आला त्याचा. पण लाल बादशाह किती मैदान झाले एकूण आतापर्यंत लाल बादशाहचे? लाल बादशाहचे आता शंकरपाटानं असं मैदान धरले बरेच झाले त्याचे. 3 फेऱ्याचे मैदान किती झाले? 3 फेऱ्याचे मैदान 10-11 मैदान झाले ते. बरं. कुठल्याच मैदानात त्यांनी नाराज केलेलं नाही? नाराज केला आणि कुठं पण फायनलला येतो. 11 मैदान गुलाला त्याचे. आज ज्या पद्धतीने गाडी पळाली काय आठवण होती? कुठल्या गाडीची आठवण होती? आठवण आम्हाला ती लखन आणि देवासारखी आठवण झाली, मोठ्या देवासारखी. बरं. हा, तशीच गाडी पळवली आपण. आणि विशेष दोन्ही बैल गुलालात राहिले. हा, दोन्ही बैल. देवा पण गुलालात राहिला. हा. खऱ्या अर्थाने ही गाडी जर एकत्ररित्या आणली असती लाल बादशाह आणि देवा, तरी गाडीने कुठेतरी नंबर केला असता. ते तर पळतेच, पण आता मग काही काही डरावरचं बी ऐकावं लागतं ना. ते मग गाडी फोडूनच आणायची, असं आणायचं. त्याच्या पुढं काही बोलता आलं नाही समज आपलं. बरं. किशोर भाऊ आहे एक प्रसिद्ध जॉकी आणि बरेच बहुमान त्यांनी मिळवलेले, त्यांच्याशी बोलूया. या भारतातल्या सर्वात मोठ्या मैदानातले जॉकी, 1 नंबरचे जॉकी म्हणून तुम्ही मान पटकावलेला आहे. किशोर भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ काय सांगाल, काय वाटलं अंदाज की लाल बादशाह आणि बाब्या पळू शकतो चांगल्या पद्धतीने? हे बघा, बाब्या पण आपण हाकलतो पहिल्यापासून. जसं लहान वासरू असल्यापासून मीच हाकलतो आणि लाल बादशाह सुद्धा बच्चा असल्यापासून हाकलतो. आपण गाडी हाकलतो तर आपल्याला कुठंतरी समजता हो ही गाडी जुळल आणि नंबर कधी, त्या प्रकारे आपण गाडी जुळवली. काय पळायच्या बाबतीत जर तळापासून झालं बुडातून गाडी ज्यावेळेस निघाली तर शेवटपर्यंत काय अनुभव गाडीचा? नाही, सारखी पळते गाडी, शिस्तीत पळते, पावली जुळून पळते. आणि ते छोटा वासरू आला तर बाब्याला पण सपोर्ट केला तर बाब्या पण ओढून घेतो ना. बाब्यात अनुभव आहे, पण वासराने कुठेतरी गळा दिला. नाही, वासरू बी भरपूर अनुभव आहे वासराला. कारण की छोटा देवात त्याने जवळपास 9 नंबर केले, 1 नंबर, आणि सेकंडमध्ये 53 नंबर केले. तर बी पुढं कमजोर नाही. किती गाड्या आणल्या तुम्ही आज? 3 आकारल्या. 3 गाड्या. 1 क्वार्टरला राहिली, 2 फायनलला. बरं. कुठल्या गाडीवर होते?
बाबे आणि लाल बादशाह आणि देवा आणि लखन आणि छोटा लखन आणि बायजा. मग कसं सूत्र जुळलं मग फायनलला? सूत्र हे बघा, फायनलला तर दोन्ही गाड्या आपले आहे. ते लखनची आणि देवाची मी हाकली आणि याच्यावर जावेद दहीदूरकर बसवले. बरं. नक्कीच एक चांगल्या पद्धतीची गाडी पळाली. या नियोजनामागे मास्टर माइंड जर म्हटलं तर पठाण सर आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार पठाण सर, कमी मैदानात दिसता पण पडद्याच्या पाठीमागची भूमिका तुमच्या आहे आणि चांगल्या पद्धतीने निभावता. आज सुट्ट्या आहे शाळेला. हो. त्याच्यामुळे कुठेतरी मैदानात आहे, जवळचं मैदान आहे. हो. काय सांगाल लाल बादशाह आणि बाब्याच्या बाबतीत? लाल बादशाह आणि बाब्याच्या बाबतीत अगोदर तर असं विचार झाला की बाब्या पळणारा पहिले, आपला छोटासा लाल बादशाह आहे. परंतु नियोजन असा केला किशोर भाऊंनी की आपल्याला ती गाडी हाकायची, म्हणजे त्यांनी आता फायनलच केला. मग आम्हाला काहीच बोलता नाही आला आणि आम्हाला सुद्धा माहिती होतं बाब्या जे पहिल्यापासून एकदम सरळ आणि शिस्तीचा बैल आहे. एकदम चांगल्या प्रकारे छान प्रकारे तो पोहतोय. ते अनुभव किशोर भाऊला असताना ते म्हटले की काही टेन्शन नाही, आपण लाल बादशाह आणि छोटा देव आपला बाब्या बिंदास हाकूया. बाब्याच्या अंगावरती भरपूर रेकॉर्ड आहे आणि ते रेकॉर्ड न मोडण्यासारखे. हो. पण आज कुठेतरी एक वेगळा आनंद आहे. जसं जे नामांकित नंदी त्या नंदीच्या गळ्यात पळायला भेटलं म्हणजे कुठेतरी एक वेगळं इम्प्रेशन पडतं मालकाचं पण बैलाचं पण. बरोबर. आज ठीक आहे, मैदान जरी छोटं असलं पण एक बाब्याच्या गळ्यात पळून काय होतो आनंद असा की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तो पण नामांकित जो बैल आहे बाब्या, त्या बाब्यामध्ये आपला छोटासा जो लाल बादशाह आहे तो शिस्तीने आणि आज गुलाला पात्र झाला. खरोखरच एक मनापासून खूप आनंद झाला आणि याचा श्रेय म्हटलं तर आमचे दुरकरी किशोर भाऊ कदम यांनाच जातो, कारण हा नियोजन त्यांचा होता. आणि विशेष असा की बाब्या जो आहे, आम्ही मोठा देवा सुद्धा त्यात हाकललेला आहे. साई नावाचा बैल होता तो पण बाब्यात हाकललेला आहे, किशोर भाऊंनी हाकललेले. तर त्या बैलाचं एक रेकॉर्ड आहे की वासरांना घेऊन तो एकदम शिस्तीत पळतोय आणि त्या शिस्तीत पळल्यामुळं आपला जो लाल बादशाह आहे यांनी त्याला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि आज एक नंबर त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये घेतलाय. खूप मान झाला आणि खूप आनंद झाला. नक्कीच. आता खऱ्या अर्थानं बघितलं सगळ्यांच्या तोंडात होतं की लखन एक नंबर करणार. हो. आणि त्यांनी जरी एक नंबर केला असता तर तिथं तुमचा एक नंबर होत होता. हो, बरोबर. आणि दोन्ही पैरे हे एकदम म्हणजे काय म्हणता ना त्याला, गनिमी गावा त्या ठिकाणी खेळले तुम्ही आणि तो पैरा घडून आणला. हो. आणि प्रॉपर बैल जुळवले. बरोबर. लखन आणि छोटा देवा. हो. आणि लाल बादशाह आणि बाब्या. हो. तर दोन्ही म्हटल्यापेक्षा चारही बैल शंकरपाटात असो किंवा ऑलराऊंडर आहे. हो. ते काही स्पेशली बॉलर किंवा बॅट्समन अशी गोष्ट या चारही बैलांची नाही. बरोबर. आणि एक चांगल्या पद्धतीने कुठेतरी खेळ झाला. हो. मैदानाच्या बाबतीत काय सांगाल? मैदानाची फाटी वगैरे कशी होती? मैदानाचं नियोजन खूप चांगल्या प्रकारे होता आणि शिस्तीचा म्हणजे एकदम शिस्त प्रकारे झाला. कोणाचंच कोणत्याही प्रकारे किरकिरी झालेली नाही. खरोखरच ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात खेळ होतात त्याच प्रकारे आज एक नंबर म्हणजे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा खेळ झालेला आहे. नक्कीच शुभेच्छा राहतील आणि पुन्हा ही गाडी पळवा, कारण ज्या पद्धतीने गाडी पळाली आज प्रेक्षकांच्या मनातला जोड पळाला आणि प्रेक्षकांनाही माहिती नव्हतं की ही गाडी पळू शकते भविष्यात. बरोबर. आणि ती जुळवून आणली. आज जे तर सगळ्यांना असं विचार पडला की लखनमध्ये छोटा देवा आणि बाब्यामध्ये लाल बादशाह, सगळेच एक विचारामध्ये पडले की हे दोन्ही लहान लहान वासरं आहे आणि पळणाऱ्या बैलामध्ये आज पळताय म्हणून. नक्कीच शुभेच्छा राहतील बाय. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. हिंदकेसरी बाब्या आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी आसरा माता केसरी या मैदानातला एक नंबरचा मानकरी लाल बादशाह आणि बाब्या. काय सांगाल? एकदा परिचय द्या तुमचा. माझं नाव गजानन गाठोळे, हां, तालुका शिंदखेडा, जिल्हा बुलढाणा. बरं, काय सांगाल? बाब्याचा फॉर्म वापस आला का? हो, वापस तर आलोच नाही का. पहिले बी आता मागच्या सोने केसरी तिथं पण एक नंबर केला, तिथं पण एक नंबर, आता आज पण एक नंबर झाला. किती दिवसाचा गॅप पडला मैदानामध्ये? आता काय 15 दिवसाचाच गॅप होता. कुठल्या मैदानात? ते नाशिकचं हे झालं आपलं. बरं. तिथं झालं नाही तरी तिथंच पळालं, मध्ये पुन्हा पळालोच नाही कुठं. नाशिकच्या मैदानात काय झालं होतं? हां, काय नाही, थोडी गाय ते बैलाच्या पायाला प्रॉब्लेम आला होता ते दुसऱ्यासोबतच्या. एक साधारण 15 दिवसाचा गॅप झाला. हा, 15 दिवसाचा गॅप झाला. ह्याच गॅपवर पळवता की नाही, कमी 15 gap दिवसाचा राहतो? गॅप नाही, 15 दिवसाचा गॅप 15 राहतो. दिवसाचा. बरं, आजच्या नियोजनाविषयी काय सांगाल? पहिल्यांदा गाडी पळाली आणि अपेक्षा नव्हती बऱ्याच जणांना की गाडी पळल, लाल बादशाह आणि बाब्या.
नाही नाही नियोजन तर चालूच होतं 4-5 म्हणजे 8-15 दिवस झालं आमचं नियोजन चालूच. आम्ही त्यांच्यासोबत बोलायचं आहे ते नाही म्हणत आहे. पण मग त्यांच्या मनात आलं परत की जाऊ द्या देऊ म्हणे आपण करू म्हणे पायरा. कोणतं मागितलं म्हणजे देवा आणि बाबा पळवायचं पहिले होतं? देवाचं बाब्याचं नियोजन झालं होतं पण ते म्हणे लखनसोबत झालेलं आहे म्हणे देवाचं. ते म्हणे लाल बादशाह बाबे पळू म्हणे. लाल बादशाहवर विश्वास ठेवला. हा मग ते म्हणे चालू म्हणे. म्हणलं चला म्हणलं तुमची पण इच्छा होईल आमची इच्छा आहे करून टाकू म्हणलं. बरं. नक्कीच एक विश्वास महत्वाचा आहे आणि तो विश्वास ठेवून कुठेतरी गाडी पळवली. केलं ते साक्षी आणि किशोर भाऊ दूरकरी किशोर कदम यांच्या शब्दाला मान देऊन कुठेतरी ही गाडी पळवली. हो. आणि चांगल्यारीत्या गाडी पळाली. चांगली तिन्ही फेरे चांगली पाहिजे. तिन्ही फेरे चांगली गाडी पळाली. आता काय नियोजन आहे आगामी नियोजन जे हिंद केसरी मानाचं मैदान येऊन पडलेलं आहे 21 जूनला. 21 जूनचं बघू आता. हा झालं कारण नाही की अजून नियोजन. तिथं सगळ्यांच्या अपेक्षा राहतील त्याच्याकडनं आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे विशेष राहणार आहे. कारण की आजवर त्याचे जे रेकॉर्ड आहे तर हे रेकॉर्ड न मोडण्यासारखे. हा ते आहेच नाही कोणीच नाही अजून केलं. त्याच्यामुळं त्याच्याकडे लक्ष राहणार आहे. तर काय त्याची फिटनेस तर बघतोय आपण एकदम चांगली. आणि ज्या पद्धतीने अगोदर त्याचा संघर्ष गेला तर त्या संघर्षाच्या काळातून बाहेर पडलेला आहे आणि चांगल्या गतीनं सध्या पळतोय. हो जशी पहिली गती होती तशीच आता परत तीच गती लागते. तर चालतं शुभेच्छा राहतील आणि 21 जूनची तयारी करा. ज्या हिंद केसरी मानाचं मैदान जे मराठवाड्यात प्रथमच मैदान लागलं त्या मैदानाच्या शुभेच्छा राहतील. राहुल भाऊ खांडेकर आपल्यासोबत LP वायलाचे मालक. भाऊ काय सांगाल तुमचा कितवा झाला नंबर? आमचा 5वा झाला. बरं काय सांगाल बाब्याविषयी सांगा. आपण बाब्याची मुलाखत करतोय तुमच्याकडे येऊ. भव्या म्हणजे असा आहे हां का तो जरी बुलढाण्याचा असला तर आमच्या काळीचे तो कुठं असला ना तर आमची पोरं मी स्वतः बी त्याच्याजवळ जाणार. कारण तो आमचाच बैल आहे खरा. आम्हीच दिले ते घोड्यातला. बरं. तो संघर्ष योद्धा आहे. आणि खरंच संघर्ष योद्धा आहे. त्याने ते सिद्ध करून दाखवलं वेळोवेळी. चांगला पळतोय. एक आरोप प्रत्यारोप झाल्याच्या नंतर तुमचा देखील कमबॅक चांगला झाला असं म्हणता येईल. ज्यावेळेस त्या बबीवर तुमचा कमबॅक झाला त्याच्याविषयी आमचा झाला कमबॅक. कितवा आपला नंबर झाला? नाही आमचा ते गैरसमज झाला होता. कितवा नंबर झाला? 5वा झाला. 5वा नंबर झाला. कोणात होतं नियोजनात? सिल्लोडचा देवा होता. बरं. कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? 32 गटात 5 नंबर तास. आणि सेमीला? पहिल्या सेमीत काढायला होती. पहिल्याच सेमीत काढायला गाडी होती. तरी कडानी 1 नंबर केला. म्हणजे कडानी फायनल पास केला. सेमी पास केला. आणि फायनलला कितव्या तासावर? 5. बरं. याच्या अगोदर नाही पळाली ती गाडी? नाही पहिल्यांदाच पळली. चांगली गाडी पळाली. तुम्हालाही शुभेच्छा राहतील कारण LP चांगला फॉर्ममध्ये सध्या. 21 तारखेचं नियोजन करा आणि कुठेतरी गुलालास पात्र राहा. हिंद केसरी मानाचा गुलाल त्या ठिकाणी प्राप्त करा याच शुभेच्छा देतो. धन्यवाद.